आई हसू नकोस. हसू नकोस. हसू नकोस म्हातारे. आई साहेब मीरा. वेदाने तुमचं काय वाईट केलंय? का तिच्या जीवावर उठताय? मी परकी आहे ना तुम्हाला, पण वेदा नात आहे ना तुमची, तरी तिचा जीव घ्याल? आणि ही जी काय मायावी शक्ती वापरताय ना, त्याचा एक दिवस तुम्हाला पश्चाताप होईल. तुमचं हे खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणार. माझं खरं रूप? मजल फारच वाढली का तुझी? माझा हात धरून मला जाब विचारतेस? हा जो तुझा हात आहे ना, हा हात इथेच तोडून तुझ्या गळ्यात लटकवून टाकीन, कळलं? सोड. हात तर मी सुद्धा तुमचा मोडू शकते. हातच नाही तर हे तोंड सुद्धा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या वेदाला जर काही झालं ना, तर मी माझ्या खऱ्या रूपात येईन. आणि मग तुम्हाला धडा शिकवायला मला हे असं तुमच्यासारखं वागावं लागेल. आणि तुमचं अस्तित्व ना मिटवून टाकेल. या घरातूनच नाही
तर या जगातून सुद्धा. कळलं? मीरा, मीरा सोड. तू म्हणशील तसं वागेल. मीरा, मीरा सोड. मी या घरात जाईन तुला हवं असेल तर. मीरा काय करतेस तू? वेडी झालीस का? मीरा का तू आईच्या जीवावर उठलीस? मीरा सोड ना त्यांना. मीरा, मीरा नको प्लीज, प्लीज नको. मीरा. हां नाही 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 मी बघतो. हां मंजिरी, आईसाहेब, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्यात जो काही गैरसमज झालाय ना, तो लवकरात लवकर दूर होईल. आणि हे जे काही घरात सुरू आहे ते पण लवकर संपू दे, अशी मी महागौरी मातेकडे प्रार्थना केली. सगळं ठीक होईल. हं? तुझ्यासारखी समजूतदार मुलगी या घरची सून आहे, याचा अभिमान आहे मला. आणि तुझ्या मनात माझ्याविषयी थोडा जरी राग असेल ना, तर मी तो पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करीन. खरंच आपलं हे घर आधीसारखं होईल, आधीसारखं सुख येईल या घरात. आलेच. हा.